करी उपकार देहाचा विसर पाडी मोज. आता जी मागणी तुकोबराय करतायत किंवा जो उपकाराची मागणी तुकोबराय करतायत हा उपकार इतर कोणी करू शकत नाही. ती मागणी भगवंतच पुरवू शकतो. म्हणून देवाकडे मागण्याचा विषय श्रेष्ठ आहे. ज्याच्याकडे मागितलं तो श्रेष्ठ आहे आणि मागणारे सुद्धा काय श्रेष्ठ आहे. कनिष्ठ यातलं काहीच नाही. विषयही श्रेष्ठ आहे. विषय ज्याच्याकडे मागितला तोही श्रेष्ठ आहे आणि जे मागताय तेही श्रेष्ठ. देवाकडे उपकाराची मागणी आहे पण उपकार काय देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मोज. या देहाचा मला काय पडू दे देवा विसर पडू दे. पण जरा ही मागणी समाजाच्या नवे नवे जगताच्या संसाराच्या रहाटीच्या जरा विरोधात मागणी. ही मागणी कशी आहे समाजाच्या जगताच्या रहाटीच्या विरोधात मागणी आहे. कशा पद्धतीने मला सांगा. आपण देहावर येण्याचे प्रयत्न करतोय का देहापासून बाजूला जाण्याचे किंवा देहभाव विसरण्याचे प्रयत्न करतोय. जेवढे प्रयत्न आपले चालू आहे ते सर्वचे सर्व देहासाठीचे चालू आहे. जेवढे प्रयत्न चालू आहे आपले कष्ट जेवढे चालू आहे तेवढे देहभाव विसरण्यासाठीचे नाहीये. देहावर असल्यानंतर देहाच्या संबंधाने प्राप्तीसाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. जेवढ्यांचे प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्याची शेती असेल नोकरदाराची नोकरी असेल नवे नवे धंदेवाईकाचा धंदा असेल किंवा कीर्तनकाराचं कीर्तन असेल. मी सर्वांचं म्हणतो प्रत्येकाचा विषय देहाच्या संबंधाने देह विसरावा देहभाव विसरावा. पण तुकोबरांची मागणी जरा विलक्षण आहे. उपकार करतायत का देहाचा विसर पाडण्याविषयी मागतात. देहाचा विसर पाडण्याविषयी मागतात. आता मुळात मुद्दा असा आहे परमार्थ जरी करायचा झाला तरी देहाशिवाय परमार्थ शक्य आहे का हो. देहाचा विसर पडला देह शिल्लक राहिला तर मग देह परमार्थ घडेल कसा. समजा वारीला जायचंय मग काय लागेल आपल्याला. वारीला जाण्यासाठी काय काय लागतं लाडू. लाडू ती येता लाडू आणत असतील तुला आम्हाला काही देत नाही बाबा. गुपचूप खात असतील ते हुशार आहे. लाडू लागता का मग काही लोक म्हणते नाही नाही आथरून बांधून लागतो. काही म्हणतात नाही तेलाची बाटली लागतं. कोणी म्हणते कपडे लागते काही म्हणते काही लागतं. काही म्हणजे झेंडू बाम लागतं. काही म्हणते बेंडेजच्या पट्ट्या लागतात. जे वारीला गेले त्यांना माहित. मग अशा प्रकारे आता एवढं सगळं वस्तू तुम्ही लागतात. पण मला सांगा या सगळ्या वस्तू तुमच्याकडे आहे. लाडू आहे बॅग आहे आथरून पांघरून आहे झेंडूबामाच्या बाटल्या आहे काय जे सांडे काय म्हणतात ते बिबडे पापडे सगळे 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 ते सगळे आहे. सगळं भरलं आहे. पण जर समजा तुमचे पायच नसले वारी होणार आहे. जव हे सकाळ सिद्ध स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय वहिला. जव सगळं सिद्ध आहे जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत काय करा वारी करतात. तुकोबरायच सांगता की नाही आणि तुकोबरायच देहाचा विसर पाडताय. मुखी नाम हाती मुखी नाम हाती मोक्ष ऐशी काय म्हणताय तुकोबराय साक्ष. आता मुखातून नामस्मरणाचा काय करतायत विषय करतायत. कर टाळी बोला मुखी नाम प्रत्येकाला विनंती करतायत. मग आता मुख जर नाही देहाचा विसरच पडला मुखच नाही तर मग नामस्मरण होणार आहे का. अहो भजनही करायचं झालं भक्तीही करायची झाली तरी देह पाहिजे आणि संसारही करायचा झाला तरी देह पाहिजे. मग तुकोबराय देहाचा विसर का मागतायत तर याचा विषय. आणि देहाचा विसर मागायचा मग देवाकडे जायची काय गरज आहे. देहाचा विसर पाडणारे कमी गोष्टी का जगामध्ये.
अहो भरपूर गोष्टी आहे आणि इतक्या भारी भारी गोष्टी ना. काही दुकानं हे मोठे मोठे मॉल सारखे असतात, काही पडद्यामागे राहतात, काही नदीच्या वाळवंटातही राहतात. ते दुकानं समजले का तुम्हाला? चांगलं आहे. ज्यांना लक्षात आलं त्याचं आहे, बाकी ज्यांच्या लक्षात नाही आलं त्यांनी उद्याच्या पंगतमध्ये जेवण करून जा. अशा प्रकारे आता या गोष्टी काही कमी का हो? देहाचा विसर पाडण्यासाठी ती कोण? लक्ष्मीची बहीण. लक्ष्मीची कोणती लक्ष्मी? तुमच्या गावातले नाही, विष्णूची पत्नी. तिची बहीण म्हणजे भगवंताची सालीच आहे ती. जर भगवंताची बायको इतकी नाचाळते लोकांना, साले कमी नाचाळणार? अरे समुद्रापासूनच भेटली ती. कोण? मदिरा. ती मदिरा इतकी गोल गोल फिरवते माणसाला. अहो इतकी कठीण आहे. अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाकावर माशी बसलेली असते, ती उठवत नाही तो. ती उठत नाही त्याच्याकडं. पण संध्याकाळी त्या दुकानाच्या समोरून नुसता आला कि मग म्हणतो वाघ आला सरका. मग त्याला रस्ता पुरत नाही. भांडणाला माणसं अपुरे पडतात. तो म्हणता आवरूच नका आता मला. पण कुठपर्यंत? जोपर्यंत पोटात आहे तोपर्यंत. अहो कधी कधी तर अशी अवस्था असते त्यांची की कधी कधी गटारात लोटतात काय, तोंडात काय माख्या जातात काय, अशी अत्यंत दयनीय अवस्था आहे देहाची. कोण या देहात ब्रह्मानंद लागले टाळी, कोण या देहात, अशी अवस्था आहे ना. गटारात काय पडता, कुठे रस्त्यात काय पडले, कुठे रोडाच्या बाजूला. देहाचा विसर आहे का? ऊन काय तपतंय का, खाली गरम झालंय का, थंड वाजतंय का, पाऊस, याचा सुद्धा मग देहाचा विसर पडला नाही का? पडला. मग तो उपाय करायला काय झाला होता तुकोबऱ्यांना? किंवा अजूनही उपाय आहे ना. ते काही शंकर सोसायटीचे सदस्य तुमच्या गावात आहे का? शंकर सोसायटी. आता महादेवाच्या मंदिरात आता आमच्या प्रदीप मिश्रांनी जरा उजाळा आणला म्हणून महिलांची गर्दी आहे. नाही तर पहिले फक्त ते 4-5च राहायचे. एक आणायचा, एक चोळायचा, एक भरायचा, एक जाळायचा म्हणजे चेटवायचा आणि मग एकमेका देवमुखी सुखी घालून आणि आवाज द्यायचे कैलाश के राजा, दम लगाने आजा, चिलीम भराय ताजा म्हणायचे. सुरू लगेच त्यांचं. आता त्यांचा देहाचा विसरच तसा असतो, त्यांना काहीच उमजत नाही. आता मुळात एखाद वेळेस ती दारू पूर्ण माणसाला काय करते, बेशुद्ध करते. पण हा जो प्रकार आहे ना, हा चिलिमीचा, हा तर माणसाला पुरं शुद्धीतही नाही, पुरी शुद्धीत नाही. आमचे जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. पूर्वीच्या काळी लोकांना भरती नादिक होते. पूर्वीच्या काळी लोकांना तमाशाचा नाद होता. आता लोकांनी कीर्तनच तमाशे केले, त्यामुळे तमाशे कमी झाले. आता तमाशाचेच कीर्तन ठेवायला लागले ना. चांगले कीर्तन आवडतात का लोकांना? नाही आवडत. लोकांना नाही हे हास्याचे कीर्तन पाहिजे. आता काय करणार लोकांना? जाऊ द्या, मला तो विषय सांगायचा. तर काही टोळकी होती, दिवसभर काम केलं, संध्याकाळी जिथं असेल तिथं ते जायचं. असंच त्यांच्या गावाच्या बाजूला एक नदी व्हायची. नदीच्या पार तिकडून जत्रा होती. जत्रेच्या दिवशी रात्री काय होता, तमाशा होता. मग त्यांनी ते गेले, संध्याकाळी जेवण वगैरे केले, सर्व गेले तिकडे मंडळी. आता त्यातली ती काही मंडळी ती सर्वच मंडळी कशी होती, ती शंकर सोसायटीची सदस्य असल्यामुळे कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर पासून तर शेवटपर्यंत त्यांचं चालूच होतं. ती आगगाडी बंदच नाही. सर्व चालू झाला तो कार्यक्रम. सकाळचे त्या 3-4 वाजता कार्यक्रम संपला. परत आले. आता जाताना इकडून नदी पार करायची होती. पूर्वीचा काळ पुलं वगैरे नव्हते. इकडून नावाडे होता. नावाड्याने काय केलं, तिकडे सोडलं. त्या बाजूने गेले, परत आले. परत आल्यानंतर ज्यावेळेस आले त्यावेळेस तोपर्यंत नावाडी घरी निघून तिथपर्यंत कशाला थांबायचं, म्हणून त्यांनी काय विचार केला, आणि नावाडी नाही तर नाही, आपण बसू आणि नाव घेऊन जाऊ. ते बसले नावेमध्ये सर्वचे सर्व. अरे म्हणे नाव चालत नाही. अरे म्हणे त्याला वल्हावं लागेल, नावाडी कुठे आहे म्हणे. मग त्यांना कुठंतरी ते वल्हावं सापडलं आणि मग ते मारायला लागले. 2 झाले की 2 बसायचे, 2 झाले की 2 बसायचे, हे फुल स्पीडनं. एक म्हणाला का रे नदीला का पूर आलाय म्हणे, केव्हाचे आपण काय करतायत, वल्हव मारताय म्हणे, पण दुसरा काठ येतोच नाही. तो म्हणायला लागला, अरे दुसरा काठ येत नाही हे सोड, अरे हा पहिला काठच सुटत नाही का. अरे दोरच सोडला नाही ना नावेचा, उमजतच नाही त्यांना काही. आता ते देहावर आहे का, भाषण त्या
देहावर नसल्याचा उपाय. आता देहावर नसण्यासाठी तुकोबरांनी हे उपाय केले असते ना, पण हे उपाय कसे? हे उपकार कसे? हे उपकार अपायकारक आहे. अपायकारक काय? त्यासाठी कबीर महाराजांचं एक भारुड आहे. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग होती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग होती है. अपने जेब का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी पडती है. कशातले पैसे तर जातात, वरून शेवटी मुखामध्ये माती पडल्याशिवाय राहत नाही. हा विषय तुकोबरांना नकोय. विठाला 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 विठाला. कोणता पाहिजे विसर? तो विसर कोणता आहे की ज्यामध्ये देहाची आसक्ती नसेल, ज्या ठिकाणी ममध्यास नसेल, मी देह आहे हा भाव नसेल, देहाविषयी आसक्ती नसेल, तो विसर तुकोबरायांना पाहिजे. कारण की जोपर्यंत मी देह आहे, माझं पण आहे, तोपर्यंत माणसाला दुःख आहे. जोपर्यंत माझं पण आहे, देहाविषयी मी माझा आहे, माझा देह आहे, हे माझं पण आहे, तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये आयुष्यभर दुःख आहे. जोपर्यंत माझं पण आहे, हे माझं पण विसरावं. देहाला मी म्हणतो, हा मी पण विसरावा, म्हणून हा देहभाव जाण्यासाठी मागणी करतात. मी पण विसरला पाहिजे, माझं पण विसर. कारण की जोपर्यंत मी आहे तोचपर्यंत दुःख आहे. मी संपला की दुःख. मी आहे म्हणूनच दुःख आहे. काही लोक म्हणतील असं कसं? मी आहे म्हणून दुःख आहे. साधी गोष्ट. माझं पण जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे. देहाविषयी माझं पण, आणि देहाच्या अनुषंगाने म्हणजे जे माझं पण आलं त्यानेच दुःख आहे. साधी गोष्ट आहे, साधं होतं. सकाळी सकाळी मनुष्य उठायचा, उठल्यानंतर रोज पेपर यायचा, पेपर वाचायचा, सुंदर पद्धतीने पेपर वाचायचा, चहाची एक सुरकी घेतोय, पेपर पितोय, ते मारीगोल्डचं बिस्किट बुडवून खातोय, सर्व काय मस्त पद्धतीने चालू आहे. पेपरामध्ये पहिलीच हेडिंग आहे, आज 2 बसेस एकमेकावर धडकल्या आणि 40 ठार 40 जखमी. बातमी भरपूर मोठी होती, विस्तृत, त्याने ते वाचलं. आले वाईट झालं. लगेच पुढचं पाहिलं. तेवढ्यात त्याचा मित्राला, का रे काय करतोय? म्हणे काय नाही, चहा पितो. ये चहा प्यायलाय. अरे म्हणे चहा काय पितो? म्हणे तुला माहित नाही पडलं. म्हणे काय? म्हणे पेपर वाचला नाही. वाचला. म्हणे बातमी काय? म्हणे 2 बसेस एकत्र आल्या. अरे म्हणे त्याच बसमध्ये तुझी सासू होती ना. काय? लगेच तो चहाचा कप काय पडला? खाली पडला. का? अगोदर आरामात वाचली बातमी, त्यावेळेस दुःख झालं का? नाही. पण नंतर दुःख झालं का? माझं कोणीतरी बसमध्ये होतं. विठाला विठाला विठाला. जोपर्यंत माझं जुळलं नाही तोपर्यंत माणसाला दुःख नाही. आणि एकदाच माझं जुळलं की माणसाला काय? दुःख आहे. पण हे माझं पण, हे देहाची आसक्ती विसरावी म्हणून तुकोबराय म्हणतायत की माझा काय कर देवा, विसर पाड. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडे मध. ह्या माझ्यापणाचा विसर पड, माझं जे आहे ना त्याचा विसर पड. आणि हे जोपर्यंत विसर पडत नाही ना तोपर्यंत मला सुख मिळत नाही. आणि जेव्हा मला या माझेपणाचा, मीपणाचा विसर पडेल, मग तेव्हा काय? तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळवाले. तेव्हाच माझा या जीवाला शांतता मिळणार आहे, सुख मिळणार आहे. तोपर्यंत, जोपर्यंत माझं विसरत नाही तोपर्यंत मला काय मिळणार नाही? शांती, सुख मिळणार नाही. माझं आहे. अहो सांगा ना, माझं आहे. आता माझं काय काय? माझं सर्वच आहे. ज्या ज्या तुम्हाला माझं माझं म्हणताना त्यामध्ये किती गोष्टी येतात? पहिली गोष्ट आहे, पहिला तर आहे माझा देह. पहिली गोष्ट आहे माझा देह. हा देह जिथं राहतो ते माझं घर. माझा, या देहाच्या अनुषंगाने माझा नवरा, माझी पत्नी, माझे मुलं, माझे घर, माझी शेती, माझा गोठा, माझी गाय, माझा बैल, माझी म्हैस, माझा हेला, सगळं माझंच आहे ना. दुसऱ्याचं आहे का? अहो नुसतं शेण 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 शेणावरून भांडणं करता हो. शेणावरून. एका गावात गेलो, कीर्तन झालं, रात्री मुक्कामाला थांबलो, सकाळी उठलो, 2 आज्यांची लढाई. घराच्या मध्यभागी दरवाजा समोरच सकाळी गाई म्हशी काही गेले असतील, शेण टाकलं एका म्हशीने. आणि त्यावेळेस त्या म्हाताऱ्या दोघी म्हणे, महाराज तुम्ही इकडे या. आता मी दरवाजानं बोलावून म्हणे, महाराज इथे या मध्ये. म्हटलं बाबा मला काय कबीर महाराज करता का तुम्ही जनाबाई नाहीये आणि मी कबीर महाराज नाही. म्हणे काय झालं? म्हणे महाराज, एक म्हणायची महाराज हे माझं शेण आहे, दुसरी म्हणायची हे माझं शेण आहे. मला मोठा प्रश्न
शेण कोणाचं आहे म्हणताय काय माझं पण जोडलं अरे शेण माझं वाटतं आपल्याला ही अवस्था आहे आपली ही काय ही अवस्था आहे आणि जोपर्यंत माझं पण जुळलंय तोपर्यंत दुःख आहे विठाला 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 अशी अवस्था आहे म्हणून तुकोबरा म्हणतात देहाचा विसर काय पडू दे कारण की तोपर्यंत देह माझा आहे तोपर्यंत फजिती आहे आणि फजिती झाल्यावर आपलं हसू होणार आहे मग हे हसतील संत जी देखले ती मूर्ती म्हणत मला हे संत असतील जोपर्यंत मी देहावर आहे ना तोपर्यंत हे संत मला आपलंसं करणार नाही माझा हा देहाचा विसर पडू दे देवा म्हणून तरीच हा जीव सुख पावे माझा बलवे केशी राजा देवा कळू आले देवा नुसतं देहाचा विसर पडू नको या ठिकाणी माझं जे चित्त आहे ते चित्त सुद्धा तुझ्या पायावर लागू दे अभंगाच्या तिसऱ्या देवा आता काय पुढची मागणी करताय तुकोबरा ठाव देई चित्ता राखे पायापाशी देवा देहभाव विसरवशील पण हे चित्त मात्र सहजासहजी अटकत नाही ऐकत नाही चंचल मी मन कृष्ण प्रवादी बलवत दृढम हे सहसा शांत बसत नाही हे या फांदीहून त्या फांदीहून त्या फांदीहून त्या फांदीवर उडच मारत राहत याचं एकच हे वेगवेगळ्या विषयाचं चिंतन करतं पण देवा याला एकच विषय लाव तुझ्या नामाचा कारण की मन किंवा चित्त जे आहे ना हे कसं आहे ते सुभाषितकाराने एक सुंदर लिहिलेलं आहे मन कसं आहे मर्कटस्य सुरापानम तत्तरुचिक दर्शनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती म्हणजे काय मर्कट म्हणजे माकडासारखं मन आहे म्हणजे माकड किती शांत प्राणी आहे की नाही ना माकड शांत नाही या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर उड्याच मारतो त्यातल्या त्यात काय झालं मर्कटस्य सुरापान त्या माकडाला एक बाटली सापडली म्हणे तेही भरेल खाली नाही त्याने गट काय केली पिऊन घेतली मर्कटस्य सुरापान तर रुचिक दर्शन वृत्तिक दर्शन म्हणजे काय त्यामध्ये सुरापान केलंय आणि तेवढ्यामध्ये काय पडला चावला त्याला विंचू चावला आणि विंचू चावल्यावर कमी वेदना होता का ज्यांना चावलाय त्यांना चांगला अनुभव ज्यांना चावला नाही तेव्हा कशाला उड्या मारतोय तू अरे चावेल तेव्हा समजेल अगं विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला अशी अवस्था होते माणसं नाचू लागतात उड्या मारू लागतात विंचू चावल्यावर असा विंचू आहे पण आता त्या माकडाला सुरापान त्यातल्या त्यात विंचू चावला त्यात पुढे सांगतात सुभाषितकार काय तन्मध्ये भूत संचारो त्यामध्येच त्याला काय घुसलं त्याच्या अंगात भूत घुसलं मग जेवढा तो शांत राहील तेवढं मन शांत आहे एवढं काय माकड त्यातल्या त्यात सुरापान केलेलं विंचू चावलेलं आणि भूत घुसलेलं एवढं शांत काय साधी गोष्ट आहे का मनाची आता तुम्ही इथं बसलात मग सांगा बरं कोणाकोणाचं इथं आहे मन कोणाकोणाचं इथं आहे काहींचं तर घराच्या कुलपाला झटके मारायला गेलं की नाही काही गॅसचे बटन चेक करायला गेलं लावलं होतं ना माय एक तर म्हणायला लागले अहो माय मी ना तर ते दुधाचं भांड खालीच उतारलं नाही आमचा बोक्या घरीच आहे म्हणजे घरामध्ये पाळलेला बोक्या म्हणतोय काय सांग मन इथं आहे का मन इथं नाही आहे आपलं मन इकडे फिरेल कधी मुलीकडे जाईल कधी मुलाकडे जाईल कधी नातवाकडे जाईल कधी नातकडे जाईल असं आपलं मन आहे मन एका ठिकाणी थांबत